हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर आज तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे माझं सध्याचं जे संध्याकाळचं रुटीन आहे. जेव्हा माझं कॉलेज बंद होतं ना, म्हणजे जेव्हा कॉलेज चालू नव्हतं तेव्हाचं माझं संध्याकाळचं रुटीन कसं आहे, तर ते तुमच्या सर्वांसोबत आज मी शेअर करणार आहे. तर तुम्हाला आता मागाशी मी जे मनी प्लांट दाखवलं, ते मी आता सध्याच लावलंय, म्हणजे हल्लीच लावलंय त्याला. एखाद महिना झाला असेल, त्याच्यापेक्षा पण कमी दिवस झाले असतील. ते मी लावलं होतं झाड आणि त्याला बघा किती सुंदर अशी ही ती काचेची माझ्याकडे म्हणजे कोल्ड कॉफी असते ना, त्याची जी बॉटल होती, त्याची बॉटल मी आता ठेवली आहे. एखाद 2 बॉटल असतील माझ्याकडे. अशाच मनी प्लांट्स लावण्यासाठी मी ठेवले आणि ते बघा किती छान त्याला मूळ आलंय. त्याच्यानंतर आज हे उरलं होतं ते म्हणजे डोश्याचे पीठ. मम्मीने आज सकाळी केले होते ते म्हणजे आपले डोसे असतात ना, ते डोसे केले होते आंबोळी. सो त्याचं पीठ उरलं होतं. तर मग तेच खाऊन मग परत कंटाळाच येणार. तर म्हणून म्हटलं की त्याच्यापासूनच काहीतरी वेगळं असं करूया. तर मम्मी मला म्हटलं की "तू आहे ना अप्पे कर." म्हणजे किती दिवस झाले आपण अप्पे पण खाल्ले नाहीत, तर आपण अप्पे करूया. तर असं मला मम्मी बोलली, तर म्हटलं की "ओके चालेल मी करतो." म्हणजे माझं शूट पण होईल, व्लॉग पण होईल आणि संध्याकाळचं माझं कसं रुटीन असतं ते पण होईल. म्हणजे असे सगळेच एकत्र योग आले आणि सगळं काम एकत्र एका ह्याच्यामध्ये होतंय. तर म्हटलं की चालेल आपण करूया. म्हणजे मी पण व्लॉग करतो आणि त्याच्यानंतर मग तू थोडासा आराम कर. म्हणजे तेवढ्या ह्याच्यात तुझा थोडाफार आराम होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर मग आता माझं काय प्रोसेसिंग सुरू होती. तर ते म्हणजे अप्पेसाठी बघा खूप साऱ्या व्हेजीस लागतात. म्हणजे भाज्या अप्प्यांसाठी ना खूप लागतात. म्हणजे बघायला गेलं तर काय लोकं वेगवेगळ्या रंगाची ढोबळी मिरची घालतात. खूप काय अशा भाज्या लोकं खूप वापरतात. मी बाहेरच्या देशामध्ये बघितलंय. देशामध्ये म्हणजे बाहेर खूप जण हे करतात, विकतात. त्यांचं असं मी बघितलंय YouTubeला आपलं कुठेही ज्या सोशल मीडिया असतात तर त्याच्यावरती अशा गोष्टी इझिली पटकन अवेलेबल होत असतात. तर बघा हा जो एक चॉपर आहे, हा खूप जुना चॉपर आहे. म्हणजे जुना म्हणजे बघायला गेलं तर पहिल्याच्या ह्याच्यामध्ये तो खूप ट्रेंडी होता. म्हणजे मे बी ना ते 2000 म्हणजे आपलं लॉकडाऊन होतं तेव्हा हे जे चॉपर आहे हा खूप ट्रेंडी होता. म्हणजे तेव्हाच हा मे बी म्हणजे तेव्हाच तो लॉन्च झाल्यासारखं होतं. तेव्हा त्याचा इतका बेस्ट वापर व्हायचा. म्हणजे कटिंगसाठी म्हणजे कुठली एकदम बारीक गोष्ट चिरायची असेल ना, तर कटिंगसाठी हा खूप बेस्ट पडतो. मे बी माझ्या मते तर मला तर असंच वाटतं, की आहे ना लॉकडाऊनमध्ये हे प्रॉडक्ट आलं होतं जे नवीन तेव्हा खूप जणांनी याचे खूप मस्त रिव्ह्यू दिले होते आणि त्याच्या लॉकडाऊनच्या नंतर मग मी घेईन करून मग ते घेतलं. म्हणजे जुनंच आहे माझ्याकडे ते भांडं. झालं असेल त्याला 1-2 वर्षापेक्षा पण जास्त वर्ष झाली असतील. लॉकडाऊनच्या नंतरच लगेच म्हणजे लॉकडाऊन बंद झालं आणि त्याच्यानंतर मी लगेच घेतलं. तर बघा असं छान एकदम बारीक कांदा त्यामध्ये होऊन जातो. तर आता बघा इथे सगळ्या व्हेजीस मी कट करून घेतल्यात. माझ्याकडे एकाच पद्धतीची सिमला मिरची होती, सो म्हणून मी एक पद्धतीची सिमला मिरची वापरली आहे. तुमच्याकडे ज्या असतील त्या तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर कांदा घेतलाय, टोमॅटो घेतला आणि बीटरूट. आता माझ्याकडे बीटरूट होतं सो म्हणून मी घेतलंय. घेतलंच पाहिजे असं काही नाही. तुमच्याकडे जर गाजर असतं ना तुम्ही ते घेतलात तरी पण चालेल. सो त्याच्यानंतर इथे तर मी 2 पिठाचे असे सेक्शन आहेत माझ्याकडे. म्हणजे दोन्ही याच्यामध्ये मम्मीनी पिठं ठेवली होती, उरलं होती ते. तर ते सांगतो एक होतं पीठ इडलीचं आणि एक होतं पीठ डोश्याचं असं होतं. तर मग काय पप्पांना आमच्या बीटरूट आवडत नाही. म्हणजे पप्पा आमचे बीटरूट्स असं खातच नाहीत. सो म्हणून मग मम्मीला हवं होतं बीटरूट, त्याला हवं होतं बीटरूट. मग म्हणजे मी पण तसं बीटरूट खातो, पण असं नॉर्मल आपले अप्पे म्हणा किंवा ह्याच्यामध्ये वगैरे असं खातो. असं कच्चं पटकन मला खायला होत नाही. तर म्हटलं की मग आपण काय करूया 2 ह्याची डिव्हाईड आहेच. तर एका इडली पिठाचे पप्पासाठी करूया, डोसा पिठाचे आपल्याला करूया. म्हणजे त्याच्यामध्ये पप्पांच्या ह्याच्यामध्ये मग बीटरूट जे असणार ते जाणार नाही. मग असं केलं आणि त्याच्यामध्ये आता बघा एकेका ह्याच्यामध्ये आता हा जो माझा म्हणजे हे आमचं सेक्शनचा आहे म्हणजे मम्मी, मी आणि मनविता. असं आमच्या तिघा जणांसाठीचं हे आहे. त्यामध्ये बीटरूट जाणार आहे, टोमॅटो जाणार आहे, कांदा जाणार आहे. तर सिमला मिरची सुद्धा एकदम म्हणजे मला अशी बारीक चिरता आली नाही प्रॉपर. सो मला जशी जमली तसं मी करत असतो नेहमी आणि माझ्या परीने मला जसं जमतं तसं मी नेहमीच त्या गोष्टीचा प्रयत्न करत असतो. तर अशा पद्धतीने आता त्यामध्ये मी ॲड करतोय. हा जो कांदा तुम्हाला आहे ना जर पातीचा कांदा व्हाईट कलरचा मिळाला ह्याच्यामध्ये, तर तुम्ही तो घाला. त्याची चव अजून अप्रतिम लागते. खूप जणांचं मी बघितलंय म्हणजे असे सोशल मीडियावर, इंटरनेटवर
आंतरजालावरती वगैरे असंच मी बघितलेलं आहे. सध्या काय झालं माहिती आहे, व्हिडिओज खूप डिले होतात, म्हणजे व्हिडिओ कधीतरी येतच नाहीत. आता हा जो व्हिडिओ आहे तो मी बरेच दिवस आधी शूट केलाय. म्हणजे मनूच्या बर्थडेच्या पण आधी मी शूट केलाय. म्हणजे तेव्हा माझं कॉलेज बंद होतं आणि त्याचं व्हॉईस ओव्हर आता माझं कॉलेज चालू झाल्यावर मी करतोय. म्हणजे वेळच नाही मला भेटायचा आणि आता तर असं वाटतंय की मला म्हणजे वेळच नाही अशा गोष्टीसाठी. YouTubeसाठी तर मला द्यायला तर वेळच असं वाटत नाही की माझ्याकडे वेळ आहे. पण मी असा थोडाफार वेळ काढतो आणि तुमच्या सर्वांसोबत असे व्हिडिओज मी शेअर करत असतो. पण तुम्ही सर्वांनी घाबरू नका. आपल्या ज्या काही पूजेच्या, सेवांच्या व्हिडिओज असतील, जी काही माहिती असेल ती तुमच्या सर्वांसोबत मी कम्युनिटी पोस्ट किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये तरी शेअर नक्की करेन. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघा, कम्युनिटी पोस्ट बघा. लाँग व्हिडिओज मी तरी प्रयत्न करेल 1-2 दिवसांनी किंवा एखाद ॲड करून ब्लॉग अपलोड करण्याची. पहिलं जेव्हा मी घरी होतो तेव्हा माझा दररोज व्हिडिओ अपलोड व्हायचा. पुन्हा एकदा सॉरी सर्वांना. माझा आहे ना माईकचा खूप इश्यू आहे. व्हॉईस ओव्हर करताना पण मी माईकनेच करतो, पण तो माईक एवढा हे नाहीये. म्हणजे सगळा आजूबाजूचा आवाज आहे ना तो पटकन कॅच करतो. सो म्हणून तुम्ही प्लीज थोडंसं समजून घ्या. कारण व्हॉईस ओव्हरचा हाच इश्यू आहे आणि मग जास्तीत जास्त माझा प्रयत्न असतो, की माझं जास्तीत जास्त व्हॉईस ओव्हरचं नसावं. पण शेवटी ते व्हॉईस ओव्हरचं जास्त येतंच. आता त्यात मी पण काही करू शकत नाही. बघू लवकरात लवकर नवीन माईकचा आपण विचार करू. म्हणजे तुम्हाला सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही आणि मला सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही. आणि हा जो माईक आहे ना, हा K9चा चायना प्रॉडक्ट माईक आहे. तर तो ना आजूबाजूचा जो व्हॉईस आहे ना, तो पटकन कॅच करतो. म्हणजे काही माईक्स अशा गोष्टी पटकन कॅच करत नाहीत आणि हा जो माईक आहे ना, तो आजूबाजूच्या गोष्टी पटकन कॅच करतो आणि तसं होता कामा नये माईकमध्ये. सो म्हणून हाच सध्या इश्यू आहे. मग व्हॉईस ओव्हरचा सुद्धा मला जेव्हा शांतता मिळते ना, तेव्हाच करायला मिळतं. म्हणजे एवढे सारे प्रॉब्लेम आहेत. मेन म्हणजे वेळ मला मिळत नाही, तो एक प्रॉब्लेम झाला. त्याच्यानंतर शांतता, व्हॉईस ओव्हर करण्यासाठी शांतता. आता तुम्हाला सुद्धा आजूबाजूला आता थोडाफार तरी आवाज येतच असेल. पण असो तो प्रश्न वेगळा आहे. पण तो माझा प्रश्न आहे आणि मी लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा असा खरंच नक्की प्रयत्न करेन आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुम्हाला कुठलीही गोष्ट जेव्हा सांगत असतो, त्या गोष्टीचा माझा फुल ऑन प्रयत्न असतो, की तुमच्या सर्वांसोबत ती गोष्ट पोहोचली पाहिजे आणि ती गोष्ट बरोबर असेल तरच तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार. जर त्या गोष्टीचं मला पटलं नाही किंवा आता हे प्रॉडक्ट मी घेतलं किंवा ते प्रॉडक्ट मी घेतलं आणि ते तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करतो. त्या प्रॉडक्टचं काही मला एवढं ओके ते प्रॉडक्ट वाटलं, तरीसुद्धा ते तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करत नाही. जर मला ते प्रॉडक्ट एकदम बरोबर वाटलं, परफेक्ट वाटलं, चांगलं युजफुल आहे किंवा चांगल्या क्वालिटीचं आहे, तरच तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करत असतो. नाहीतर मी त्या गोष्टीसुद्धा तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करत नाही. आता अगरबत्ती म्हणा किंवा ह्याच्या गोष्टी म्हणा, त्या मला बरोबर वाटतात. रेट जे आहेत त्याचे रिझनेबल आहेत. सुगंध तर पैशापेक्षा म्हणजे इतकं सुंदर असतो त्या प्रत्येक अगरबत्तीचा आणि आपल्या चॅनलवर अगरबत्तीचे 2 ते 3 व्हिडिओ अपलोड आहेत. जर तुम्ही एकही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. त्या आम्ही अगरबत्त्या कुठून घेतो, कसं काय घेतो. बबन सराटकर असं त्यांचं नाव आहे. तर त्यांचं नंबर, कॉन्टॅक्ट नंबर सगळे त्या व्हिडिओजमध्ये मी शेअर केलंय. तुम्ही YouTubeला अगरबत्तीज व्हिडिओ बाय मितेश जाधव असं जरी सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला बरेचसे माझे जे अपलोड केलेले व्हिडिओ आहेत आपले अगरबत्तीचे, तर ते तुम्हाला तिथे मिळून जातील आणि ट्रस्ट मी म्हणजे तुम्ही जर माझ्यावर विश्वास करत असाल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. एवढ्या छान त्यांच्याकडे अगरबत्त्या असतात आणि आता गणपती बाप्पा येतात, सो त्यांचे हळू सगळे नवीन स्टॉक जो आहे तो येत असेल तर तुम्ही तो नक्की जाऊन तिकडनं पर्चेस करू शकता. तर एवढं सगळं बोलेपर्यंत आपली रेसिपी पुढे निघून पण गेली. तर ते म्हणजे आता तुम्ही बघितलं हा माझा अप्पे पात्र आहे, अप्पे पॅन बोलतो त्याला. तर त्यात मी तेल घालून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये बॅटर घातलं. बॅटर घातल्याच्या नंतर त्याच्यावरती मी ते म्हणजे शेकवत ठेवलं थोडा वेळ, झाकण ठेवायचं आणि वरचा भाग जो सफेद असतो ना लिक्विडी, तो थोडासा शेकला गेला म्हणजे थोडंफार असं उकड दिसल्यासारखं झालं, त्याच्यानंतर चेंज करायचं म्हणजे पलटायचं. चेंज करायचं म्हणजे पलटायचं. आता माझं त्या साईडचे जे 2 होते ना, ते नीट ना असे शिजले नव्हते. म्हणजे व्हाईटसर असे म्हणजे पातळसर आतमध्ये त्याचं पीठ राहिलं होतं. तर मग ते काय झालं, निघताना बघा असा खूप प्रॉब्लेम होत होता त्याला टर्न करताना. सो हा एक प्रश्न असतो. तर मग तो थोडंसं तुम्ही करून घ्या. म्हणजे अलगद पूर्ण प्रॉपर सगळं झालं ना, तरच तुम्ही करा. त्याच्यानंतर बघा आमचा संध्याकाळचा असा कुरकुरीत आणि एकदम मस्त असा आमचा अप्पे जायचा प्लॅन होता तो सक्सेस झाला आणि
पूर्ण सुद्धा झाला. मस्त झाले होते अप्पे. अळणी झाले होते पण एकदम मस्त झाले होते आणि खूप छान झाले होते. त्याच्यासोबत मी चटणी सुद्धा केली होती. हिरवी चटणी म्हणजे आपली हिरवी चटणी जी असते ना, जी आपण नॉर्मल आपलं अप्पे, उत्तप्पा किंवा डोसा, इडली ह्याच्यासोबत आपण एन्जॉय करत असतो ते काढलंय. त्याच्यानंतर साइडचे जे असतात ना, म्हणजे साइडला जी बॉर्डर लाईन आहे अप्प्याची, तर त्याला आहे ना खूप प्रॉब्लेम होतो शेकण्यासाठी. जर तुम्ही असे साइडचे सगळे काढून घेतले, म्हणजे मधले जे काढून घेतलात आणि साइडचे शेकले नसतील, तर त्याला मध्ये ठेवा. थोडीशी हाय फ्लेम करा आणि मग त्याच्यानंतर त्याला नीट असं कुरकुरीत करून घ्या, जेणेकरून तो चांगला कुरकुरीत होईल. तर आता हा नाश्ता सगळा झालेला आहे. त्याच्यानंतर संध्याकाळचे वाजतात आपली 6:30, तर तेव्हा असते आपली दिवाबत्तीची वेळ. तर बघा हे माझं देवघर आहे. खूप जणांना माझं देवघर खूप आवडतं आणि खूप जण बोलतात नेहमी फुलांनीच भरलेलं असतं. खूप सुंदर तुझं देवघर असतं. सो थँक यू सो मच तुम्हा सर्वांना. तर बघा असं छान देवघराची पूजा झाली. त्याच्यानंतर आज उंबरठ्याकडे असा वेळच नव्हता मला. सो म्हणून मी पूजा पण माझी राहून गेली. मग नंतर मी केलीच नाही. मग रांगोळी पण माझी राहिली आणि बाहेरचं मी पुसून सुद्धा घेतलं होतं. सो म्हणून ते राहून गेलं. त्याच्यानंतर हा माझं लिव्हिंग रूम आहे आणि त्याच्यानंतर इकडेच लिव्हिंग रूममध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये माझं देवघर आहे आणि त्याच्यानंतर मग इथे आपल्या स्वामी माऊलींचा तारक मंत्र सुरू आहे आणि त्याच्यानंतर दररोज फक्त देवपूजा आपण घंटी वाजवली, अगरबत्ती ओवाळली, तुपाचा दिवा लावला, असं काही केलं तर देव लगेच हे होईल असं काही नसतं. त्याला जास्त प्रेफरन्स देण्यापेक्षा तुम्ही वाचनाला जास्त प्रेफरन्स द्या. वाचन किंवा माळजप करणं ह्याला जास्त महत्त्व द्या, असं मला सुद्धा वाटतं. ह्या गोष्टींना आपण महत्त्व द्या. म्हणजे स्वच्छतेला पण आपण तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे. देवाला फुलं वाहणं सुद्धा तेवढं महत्त्व दिलं पाहिजे. त्याच्यापेक्षा दुप्पट ते चौपट आपण वाचनासाठी वेळ काढला गेला पाहिजे. वाचनमध्येच खरी शक्ती आहे. नामस्मरणामध्ये खरी शक्ती आहे. ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही देवाला असं श्रद्धेने जरी एखादी पाकळी जरी वाहिलात ना, तरी तो स्वीकारेल आणि त्याच्यासोबत त्याचं नामस्मरण तुम्ही नक्की करत जा वेळोवेळी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.